आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन महाराष्ट्रभर शिवसेनेकडून वर्धापन दिन साजरा केला जातोय। संगमनेरमध्ये सुद्धा शिंदे गटाने हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केलाय। आपल्यासोबत शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ आहेत। वर्धापन दिन साजरा करतायत, काय आनंद? निश्चितच एक आज शिवसेना पक्षाला 60 वर्ष पूर्ण झालेत आणि ज्या हेतूने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली होती, तो त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली होत आहे। त्यामुळे संगमनेरमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या उत्साहामध्ये आज 60वा वर्धापन दिन साजरा करून आता मुंबईकडे प्रस्थान करत आहोत। ज्या अर्थाने पाहिलं तर आज एक पक्ष एकमेकातून फुटत आहे किंवा वेगवेगळे गट तयार होत आहेत, हे राजकारण पहिलं कधीच नव्हतं, पण आता एक युवा आमदार म्हणून तुम्ही कसं पाहताय राजकारण? नाही, आता हे राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्याला ज्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देताना जनतेने ज्या विश्वासाने दिला असतं, जनता फक्त कोणाला तरी विरोध कशासाठी करते, विकास कामं प्रलंबित असतात, विकास कामं होत नाही म्हणून कुठंतरी तो विषय होत असतो असं माझ्यासारख्या युवा आमदारला वाटतंय। त्यामुळं निश्चितच जर कायदेशीर मार्गाने घटनेमध्ये ज्या तरतुदी दिल्यात त्याचा अवलंबन करून जर कोणी वेगळा निर्णय घेत असेल तो कशासाठी घेतोय, तर तो ज्या मतदारांना विश्वास दिलाय, जे विकास कामं प्रलंबित आहेत त्याच्यासाठी जर घेत असेल तर निश्चितच मला वाटतं का त्यामध्ये कुठलंही गैर असं काही नाहीये। एक युवा आमदार म्हणून तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे, की जर आता जे पक्ष फुटत आहेत किंवा एखादा व्यक्ती निवडून एक वेगळ्या चिन्हावरती येतोय आणि पुन्हा वेगळ्या पक्षात जातोय, तर एक पहिलं कधी नव्हतंही, आता मात्र घडतंय? नाही, पहिलं कधी नव्हतं, कारण पहिल्यांदाच्या काळामध्ये जे पक्षाचे नेते होते, वरिष्ठ नेते होते, हे छोट्या मोठ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना विश्वासात घेत होते, त्यांना सांभाळत होते, त्यांना भेटत होते, त्यांना वेळ देत होते। परंतु दुर्दैवाने आता ज्यांना नेते म्हणून आपण बघतो त्यांनी जर आपल्याच पक्षाच्या आमदार खासदारांना जर वेळ दिला नाही तर निश्चितच कुठेतरी त्यांना सुद्धा वेगळा निर्णय घेण्याच्या परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्या परिस्थितीतून अशा काही घटना होत असतील असं मला वाटतं। आता 6 खासदारांनी बंडखोरी केली, त्यात आपले खासदार शिर्डीचे वाकचौरे म्हणून आहेत, वाकचौऱ्यांनी पण बंडखोरी केली। आता त्यांच्या गटाने त्यांना इशारा दिला होता की उद्धव ठाकरे गटाने इशारा दिलाय की तुम्ही फिरून दाखवा, तुमच्या तोंडाला काळा पासू वगैरे, असं जर घडलं तर तुम्ही काय भूमिका घ्या? नाही, याच्यामध्ये हे बघा, परत सांगतो, 6 खासदारांनी निर्णय घेतला, घटनेच्या तरतुदीनुसार घेतला, कायदेशीर मार्गाने निर्णय घेतला। त्यामुळे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबरोबर जे इतर खासदार आहेत या सगळ्यांचं तर शिवसेना पक्षामध्ये माझ्यासारखा एक शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून मी स्वागत करतो। आणि हे कायद्याचं राज्य आहे, या कायद्याच्या राज्यामध्ये असं कुणी पब्लिसिटी स्टंटबाजी करणार असेल तर त्यांना सुद्धा जसंच तसं उत्तर हा शिवसैनिक दिल्याशिवाय राहणार नाही। त्यांची ढाल बनून, जे खासदार आहेत त्यांची ढाल बनून आम्ही शिवसैनिक त्यांच्या पुढं आणि त्यांच्या बरोबर उभं राहू, हा विश्वास या निमित्ताने मी देतो। नक्कीच जे खासदार आहेत भाऊसाहेब वाकचौरे यांची ढाल बनून आम्ही त्यांच्या समोर उभं राहण्याचं वक्तव्य जे आहे ते अमोल खताळ यांनी केलेले। LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर।